आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊया। सुरुवात करूया युद्धासंदर्भातल्या बातम्यांनी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गोंदियातील राईस मिल उद्योग डबघाईला। गेल्या 15 दिवसांपासून तांदळाची निर्यात पूर्णतः थांबली। आखाती देशात मोठ्या प्रमाणात तांदळाची निर्यात होते। धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर सलग तिसऱ्या दिवशीही रांगा। सिलेंडर मिळावा यासाठी सकाळपासून स्थानिकांच्या रांगा। गॅस साठा मुबलक असल्याचा प्रशासनानं आणि वितरकांनी दावा केलाय। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये गॅस सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासून ग्राहकांच्या रांगा। एक सिलेंडर असलेल्या ग्राहकांच्या एजन्सीसमोर रांगा। आर्णीमध्ये सिलेंडर वितरणाची व्यवस्था कोलमडल्याचे चित्र। नंदुरबारमधील तळोद्यात गिरण गॅस एजन्सीच्या मनमानी कारभार, त्यामुळे संतप्त महिलांचा गॅस एजन्सीसमोर गोंधळ। ऑनलाईन साईट बंद असल्याचं कारण देत सिलेंडर न दिल्यानं लोकांनी गोंधळ घातलाय। धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्यानं गॅस वितरण विस्कळीत। गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच लांबच राम रांगा। गॅस पुरवठा करणारे कर्मचारी हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप। मुबलक गॅस पुरवठा असताना घरपोच सुविधा बंद का, ग्राहकांचा सवाल। साताऱ्यात गॅसचा तुटवडा नाही, मागणीच्या तुलनेत पुरवठा सुरळीत। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती। गॅस तुटवड्याची अफवा पसरवू नका, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। अहिल्यानगरमधील संगमनेर एमआयडीसीतील उद्योगांना व्यावसायिक गॅस मिळत नाही आणि त्यामुळे उद्योग अडचणीत। तर दुसरीकडे कामगारांनाही स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं त्यांचेही हाल। परिणामी कर्मचाऱ्यांवर चुलीवर स्वयंपाक बनवण्याची वेळ। अहिल्यानगरच्या साखर कारखान्याच्या प्रकल्पात दररोज 10 ते 12 टन सीएनजी गॅसचं उत्पादन। तेल कंपन्यांच्या माध्यमातून गॅस ग्राहकांपर्यंत पोहोचतोय। शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात हा प्रकल्प उभारण्यात आलाय। सीएनजी गॅसचं उत्पादन सहकाराच्या माध्यमातून करण्यात येणारा देशातला हा पहिला प्रकल्प। काही महिन्यांपूर्वी सहकार मंत्री अमित शहांच्या हस्ते लोकार्पण झालं होतं। गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवरती सीएनजीचं उत्पादन होत असल्यानं थोडा दिलासा। सुमारे 100 वर्षांची परंपरा असलेल्या नागपूरच्या प्रसिद्ध जोशी समोशाला सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका बसलाय। कारण धरमपेठ येथील जोशी समोसेवाले या दुकानात समोसा आणि कचोरी हे तळलेले पदार्थ तयार करणं थांबवण्यात आलंय। समोसा, कचोरी, आलूबोंडा, ब्रेड पकोडा या तळल्या जाणाऱ्या पदार्थांना तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गॅसची आवश्यकता भासते आणि तेवढ्या प्रमाणात सध्या गॅस उपलब्ध नाही। त्यामुळे इच्छा नसतानाही समोसा, कचोरी तळणं बंद करावं लागत असल्याची प्रतिक्रिया दुकानाचे संचालक नरहरी जोशी यांनी दिली आहे। सध्या मी नागपूरच्या धरमपेठ परिसरातील प्रसिद्ध जोशी समोसा या दुकानामध्ये आहे आणि या ठिकाणी सिलेंडरच्या कमतरतेमुळे पहिल्यांदाच कदाचित गेल्या 100 वर्षांमध्ये समोसा तयार करण्याच्या प्रक्रियेला खंड पडलेला आहे। इतना बार कभी तक आज तक बंद हुआ नहीं है। कोविड में हुआ था 2-2.5 महीने का। उसके बाद आज पहली बार कल 4:30 बजे तेल ख़त्म होने के कारण हमको दुकान बंद रखना पड़ा। लेकिन आज लोगों को कहे कि भाई क्या हो गया, दुकान बंद हो गई एकदम। इसी हिसाब से मैंने कोल्ड ड्रिंक का भाग मेरा है, बैठक की व्यवस्था है, इस हिसाब से कोल्ड ड्रिंक इसके लिए मैंने टेबल कुर्सी चालू रखा है। समोसा कचौरी बिल्कुल बंद है। जब सिलेंडर ही नहीं है तो गैस समोसा बनाएंगे कहाँ से, इस हिसाब से मैंने बंद रखा हुआ है। मी 50 वर्षापासून इथे येतो आहे, लहानपणापासून। आणि आज घ्यायला आलो तो समोसा आता इथे, पण त्यांनी म्हटलं की समोसा आणि काही ते तळलेले पदार्थ नाही आहेत। मग आम्ही आता चहा घेऊनच इथून निघणार आहे बस। माझं बालपणच गेलं इथे पूर्ण, पण मी आज नेमकं समोसा खाण्याकरता आलो आणि समोसा इथे मला मिळाला नाही। ठीक आहे, तर म्हणजे नेमकं माझं खूप मन झालं होतं। मी सकाळपासून विचार करू इथे येणार, समोसा खाणार, आणखी नंतर परत जाणार, पण समोसा मिळाला नाही। त्याच्यामुळे मी आज समोसा खाणंच रद्द केलं आहे। तर नागपूरमध्ये एक खवय्यांचा एक प्रमुख डेस्टिनेशन असलेला जोशी समोसा आणि कचोरीचं जो दुकान आहे त्या ठिकाणी आता आज किमान तरी सिलेंडरच्या कमतरतेमुळे स्थिती अशी झालेली आहे की समोसा आणि कचोरी जे आहेत ते नागपूरकर जे खवय्ये आहेत त्यांना उपलब्ध नाही, कारण गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे आणि जे या दुकानाचे संचालक आहेत त्यांना गॅसची उपलब्धता नाही आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया।
पुणे जिल्ह्यातील चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये युद्धाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका. आवक वाढली, निर्यात मात्र ठप्प असल्यानं भाव गडगडले. रोजच्या 50,000 पिशव्यांची आवक, पण कांदा पडून भाव फक्त 10 रुपये किलोच्या घरात. धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. युद्धामुळे केळीची निर्यात मंदावल्यामुळे भाव घसरले. दरवर्षी 1,700 ते 2,000चा मिळणारा दर आता 800 ते 1,000वर. निर्यात बंदीमुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यावर स्थानिक बाजारात कमी दरानं केळी विक्रीची वेळ, तर खर्चाच्या तुलनेत हमी भाव देणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. धाराशिवमध्ये अमेरिका इराण युद्धाचं कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट. युद्ध परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांनी कलिंगडाची खरेदी न केल्यानं भावात घसरण. ठराव केलेल्या भावात कलिंगड खरेदी करायला व्यापाऱ्यांचा नकार. गॅसच्या तुटवड्यानंतर पंढरपूरमध्ये भाजी मार्केट ओस पडलं. हॉटेल बंद पडू लागल्यानं मार्केटमधील भाज्या फेकून देण्याची वेळ आली. नंदुरबार जिल्ह्यात इंधन आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा. प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांची माहिती. गॅसची टंचाई होणार नाही यासाठी नियोजन केल्याचीही माहिती दिली. आखाती युद्धाचा मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर. बीडमध्ये सिलेंडर अभावी हॉटेलच बंद. परिणामी हॉटेल मालकांकडून शीतपेयांच्या 70% कपात. काही हॉटेल्सकडून मागणीच रद्द. युद्धाचा फटका. गोरेगावच्या मनोरंजन जगताला गॅस मिळत नसल्यानं जेवणात पोळीऐवजी पाव दिला जातोय. येत्या काळात खाद्यपदार्थातही कपातीची शक्यता. चित्रीकरणाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो. शिर्डीत दररोज दर्शन रांगेत 50,000 बुंदी पाकिटांचं भाविकांना मोफत वितरण होतं. गॅस टंचाईमुळे साई संस्थानला लाडू तयार करण्याच्या कामाला मर्यादा येत आहेत. 10 ते 12 दिवस पुरेल इतका गॅस साठा शिल्लक आहे. लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या गॅसची बचत करण्यासाठी संस्थाननं हा निर्णय घेतलाय. शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईच्या झळा. साई भक्तांना आजपासून एकच लाडू प्रसाद पाकिट मिळणार. एका भक्ताला एकच लाडू पॅकेट देण्याचा साई संस्थानचा निर्णय. गॅस वापरात काटकसर करण्यासाठी साई संस्थाननं हा मोठा निर्णय घेतलाय. आखाती युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांवरती आधारित अनेक उद्योगांवर परिणाम. नागपूरमध्ये कापूर बनवण्याच्या उद्योगालाही मोठा फटका. किमतीमध्ये तब्बल 20 ते 40% दरवाढ. जालना जिल्ह्यात छापेमारीत 59 घरगुती सिलेंडर जप्त. अन्न आणि पुरवठा विभागाची छापेमारी. जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरेसा साठा. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. सिलेंडर जादा दरानं विकणाऱ्यांची माहिती द्या. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. बीडमधील पेठ पोलिसांकडून 29 गॅस सिलेंडरचा साठा जप्त. एका व्यक्तीच्या घरात सिलेंडरचा साठा सापडला. व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडर जप्त. एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. मुंबईतील वरळीमध्ये सूरज वल्लभदास चाळीच्या परिसरात सिलेंडरचा काळा बाजार. सिलेंडर जमा करून अधिक किमतीवरती विक्री होत होती. प्रशासनाच्या छाप्यात 89 भरलेले आणि 83 रिकामी सिलेंडर जप्त. पुढचा तपास सुरू. इराणचा सौदी अरेबियावर हल्ला. अमेरिकेच्या दूतावासावरती हल्ला करण्यात आलाय. दूतावास इमारतीवर मोठ्या प्रमाणावर धुराचे लूट. ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्यानं इराणच्या खर्ग बेटावरती केलेल्या बॉम्ब हल्ल्याचं व्हिडिओ फुटेज पोस्ट केलंय. या बेटावरून इराणच्या 90% तेल वाहतुकीचं कामकाज चालतं. इराणचा इस्रायलवरती आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हल्ला. मध्य इस्रायलच्या एका शाळेवरती इराणी क्षेपणास्त्र पडलं. रिशोन लेजियन शहरातल्या शाळेवरती क्षेपणास्त्र पडलंय. हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आला. इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला. हल्ल्यानंतर दूतावासाच्या इमारतीतून धुराचे लोळ. इराणनं ड्रोन हल्ला केल्याची माहिती. अमेरिकन दूतावासातल्या रडार यंत्रणेला एका सुसाईड ड्रोनद्वारे लक्ष्य केल्याचा दावा. इस्रायलचे इराण आणि लेबनॉनवर हल्ले सुरूच. इस्रायलकडून आतापर्यंत इराणवर 7,600 हल्ले, 2,000 इराणी लष्करी तळांना लक्ष्य केलं. लेबनॉनमध्ये 1,100हून अधिक हल्ले तर 380हून अधिक हिजबुल्ला दहशतवादी मारल्याची माहिती. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणकडून प्रत्युत्तर देणं सुरूच. इस्रायलमधील मुख्य प्रदेशावर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले. अमेरिकेच्या हल्ल्यावरती इराणचं प्रत्युत्तर. बंदर अब्बास इथे इराणच्या हवाई संरक्षणानं अमेरिकेचा MQ-9 ड्रोन पाडला.
अमेरिकेकडून मोज्तबा खामेनी यांच्यावर बक्षीस जाहीर. मोज्तबा खामेनी यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना 10 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस. मोज्तबा यांच्यासह 10 इराणी नेत्यांसाठी अमेरिकेकडून बक्षीस जाहीर. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंविरोधात खासदार सुनील तटकरेंचा अब्रूनुकसानीचा दावा. कर्जत येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आमदार थोरवेंनी केलेल्या आरोपांविरोधात तटकरेंचा 65 कोटी रुपयांचा दावा. आमदार रोहित पवार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेण्यासाठी हैदराबादला जाणार. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाची माहिती आणि सखोल चौकशीची मागणी करण्यासाठी भेट घेणार. अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून 2026-27 या वर्षासाठी 59 कोटी 55 लाख रुपयांचा वार्षिक अंदाजपत्रक जाहीर. जिल्हा परिषदेचं स्वतःचं उत्पन्न आणि प्रत्येक विभागाच्या खर्चाचा मेळ घालणार. 31,481चं अंदाजपत्रक यावर्षी आपण सादर केलेलं आहे आणि सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी आपण शिल्लकीदार अंदाजपत्रक सादर केलेलं आहे. जी काही आपले उत्पन्नाचे स्रोत आहेत, स्थानिक उपकर असेल, वाढीव उपकर असेल, मुद्रांक शुल्क असेल, सापेक्ष अनुदान असेल किंवा आपल्याला बांधकाम विभाग, आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या रकमा असतील, असं एकंदरीत एकूण जवळजवळ 59 कोटीचा आपण अंदाजपत्रक केलेलं आहे. मिठी नदीत जगातला सर्वात मोठा गॅस साठा राष्ट्रीय संपत्ती जाहीर करण्याची भाजपची मागणी. खासदार संजय राऊत यांचा एक्सवरून भाजपला टोला. आता एलपीजी गॅस फ्री मिळणार, फक्त नाक बंद करून श्वास घ्या, असंही उपरोधिक वक्तव्य. नाशिक विभागात शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड. शासनाची 150 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक. तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवर गुन्हे. 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून फसवणूक. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार. कोकण रेल्वेचा अडथळा लवकरच दूर होणार. खासदार सुनील तटकरेंची माहिती. उरलेल्या कामांची अडचण एकाची 15 दिवसात दुरुस्त होईल आणि एकाची महिनाभरात दुरुस्त होईल. त्यामुळे असा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 जूनपर्यंत तो बायपासचं काम पूर्ण करून त्याच्यातून वाहतूक सुरू करायची त्यातून आज त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकचं IVF सेंटर सील करण्यात आल्याची रुपाली चाकणकर यांची माहिती. तर डोनरचं बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या चौधरी नावाच्या व्यक्तीलाही अटक केल्याची माहिती. मालकी IVF सेंटर ज्याची परवानगी नाशिकमध्ये आहे, पण ते बेकायदेशीररित्या ठाण्यामध्ये चालू होतं आणि हा चालवणारा डॉक्टर अमोल पाटील याला 3 मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. 3 मार्चला अमोल पाटीलला अटक केल्यानंतर त्याच्या नाशिक इथल्या ART सेंटरवर तिथल्या आरोग्य विभागाने कारवाई केली आणि आरोग्य विभागाने हे सेंटर सील केलेलं आहे. मुंबईतील एशियाटिक सोसायटीची निवडणूक पुन्हा पुढे. धर्मादाय आयुक्तांचा निर्णय. माजी खासदार कुमार केतकर पॅनल विरुद्ध डॉक्टर विनय सहस्रबुद्धे पॅनल अशी मुख्य लढत असलेली निवडणूक. KD तलोकर यांच्या देखरेखीखाली 5 सदस्यांची उपसमिती 2 महिन्यात मतदार यादी तयार करणार. नंतर 1 महिन्यात निवडणूक. सूत्रांची माहिती. ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांचं उपोषण अखेर मागे. लोहार डोंगरी येथील खाणीची परवानगी रद्द करण्यासाठी 10 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. राज्य वन्यजीव मंडळाची मंजुरी रद्द करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे. पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके उपस्थित. बंडू धोत्रे यांनी अन्नत्यागाचा आज 10वा दिवस आहे. त्यांची मागणी रास्त आणि संविधानिक असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शासन आणि प्रशासन मिळून आज उपोषण मागे घेण्यात आलेले आहे. गोंदियात मध्य प्रदेश सीमेवरच्या बाघ नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 3 ट्रॅक्टरवर कारवाई. आमगाव पोलिसांच्या पथकानं पाठलाग करून हे ट्रॅक्टर पकडले. अहेरी आलापल्ली मार्गावरील जंगलात वणवा. वनविभागाकडून गावकऱ्यात जनजागृती तर दुसरीकडे जंगलात आग. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागानं फायर लाईन आखली. भांडूप स्टेशन रोड लगत असलेल्या दुकानांना भीषण आग. 3 दुकानांना भीषण आग लागली आहे. सकाळच्या सुमारास स्टेशन परिसरात मोठी वर्दळ असल्यामुळे धावपळ.
भिवंडी डम्पिंग ग्राउंडमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग. आगीमुळे परिसरात धुराचे लोट. भिवंडी अग्निशमन दलाकडून शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग विझवण्यात आली आहे. उन्हाळी भातपीक लागवडीसाठी चिखलनी करताना बैलजोडी धास्तावली. घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू. भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातील मांदेड इथली घटना. गडकोट विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी गेवराई माजलगाव रस्त्यावर टायर जाळून आंदोलन. तुळजापूर येथे जागर प्रतिष्ठानच्या वतीनं होणाऱ्या उपोषणाला पाठिंबा. कार्यकर्त्यांकडून टायर पेटवून घोषणाबाजी. गडचिरोली पोलीस दलाच्या भरतीची लेखी परीक्षा 18 आणि 22 मार्चला. जिल्हा पोलीस दलाच्या 717 जागांचा समावेश. भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी पूर्ण. लेखी परीक्षांचं प्रवेशपत्र महाआयटी पोर्टलवर उपलब्ध. मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक. ठाणे वाशी, ठाणे पनवेल दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार. प्रभादेवी पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा रात्रकालीन ब्लॉक. शनिवारी मध्यरात्री 1:30 ते सकाळी 6 पर्यंत ब्लॉक घेतला जाईल. चर्चगेट ते दादर लोकल सेवा पूर्णतः बंद राहणार. देशात वर्षभरात 166 तर राज्यामध्ये 41 वाघांचा मृत्यू. सरकारकडून विधान परिषदेत आकडेवारी जाहीर. वन संरक्षणातील हलगर्जीपणा, विषप्रयोग, शिकार, विद्युत प्रवाह किंवा मानवी हस्तक्षेप वाघांच्या मृत्यूचं कारण ठरतात. मुंबईच्या बोरिवलीतील संजय गांधी उद्यानामध्ये आजपासून वनराणी धावणार. विस्टाडोम टॉय ट्रेन आणि वनराणी विंटेज टॉय ट्रेन गुजरातमधून दाखल. भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आज लग्नबंधनात अडकणार. बालपणीची मैत्रीण वंशिका चड्ढासोबत लग्नगाठ बांधणार. विवाह सोहळ्याला अनेक भारतीय क्रिकेटपटू उपस्थित राहणार. सीबीआयकडून अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी यांची चौकशी. आज पुन्हा चौकशीसाठी पाचारण. रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या कथित बँक घोटाळ्याचा प्रकरण. रिलायन्स होम फायनान्स कंपनीनं युनियन बँकेकडून घेतलेल्या 228 कोटींच्या कर्जप्रकरणी बँकेनं सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.